मुंबईतून पोलादपूर तालुक्यातील नाणेघोळ गावाकडे कोरोना लॉकडाऊननंतर परतलेला अमर राजेंद्र कदम हा तरुण गेल्या 3 ते 4 वर्षांमध्ये प्रचंड मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर प्रायोगिक शेती करत ड्रॅगन फ्रूटचं उत्पादन करून गावाकडून मुंबईकडे नोकरी धंद्यासाठी जाणाऱ्या तरुणांना गावाकडे प्रायोगिक शेती करण्याचा संदेश देत आहे. कोरोना लॉकडाऊन काळात अनेकांच्या आयुष्याची दिशा बदलली असताना अमर राजेंद्र कदम या तरुणाचे पदवीचे शिक्षण सुरू असताना त्याचे वडील राजेंद्र कदम यांनी अमरला गावाकडे पोलादपूर तालुक्यातील नाणेघोळ येथील जमिनीवरती शेती करून उदरनिर्वाहाचं साधन निर्माण करण्याचा सल्ला दिला. लहानपणी चिखलमाती हाताला लागली तरी किळस वाटणारा अमर या सल्ल्यामुळे विचारात पडला. यानंतर अमरने कोकणात विशेषतः पोलादपूर तालुक्यातील उताराच्या जमिनीवरती ठिबक सिंचनाद्वारे पाणी उपलब्ध करून घेता येणाऱ्या पिकाचे प्रयोग करण्याचे ठरवले. अमरने पारंपरिक भातशेती करण्याऐवजी सुरुवातीला कलिंगड, अननस, झेंडूची फुलं अशी पिकं घेतली. याच काळामध्ये ड्रॅगन फ्रूटच्या शेतीचा विचार अमरला शेतीमाती आणि हवामानाच्या अभ्यासामुळे सुचला. पोलादपूर तालुका कृषी विभागाचे मोरे, गुंड आणि भरत कदम यांनी अमरला ड्रॅगन फ्रूटची शेती करण्याचा अभिनव प्रयोग करण्यासाठी रोपं मिळवून देण्यासाठी मार्गदर्शन केलं. पंचायत समिती, कृषी विभागाचे अरुण धिवरे यांनी कुंपणासाठीचे अनुदान देण्याची तयारी दर्शवली. मात्र अमर कदमने स्वयंप्रेरणेने या प्रायोगिक शेतीमध्ये तनमन झोकून काम सुरू केलं. कुंपणासाठी सिमेंट पोल आणि जाळ्या देखील अमरने शेतावरच तयार करून जोडधंदा सुरू केला. सुरुवातीला 350 ड्रॅगन फ्रूटसाठी पोल उभे करणाऱ्या अमरने आतापर्यंत 1200 ड्रॅगन फ्रूटसाठी पोल उभे केले आहेत. सुरुवातीला 2 वर्ष कठोर परिश्रम आणि केवळ मेहनत करताना अमरला अपेक्षित उत्पादन येण्याबाबत साशंकता निर्माण झाली. बाजारपेठेची मागणी आणि आंतरराष्ट्रीय कृषी क्षेत्रात मागणीच्या तुलनेत ड्रॅगन फ्रूटचे उत्पादन व्हिएतनाम आणि चीनमध्ये 20% उत्पादन होतं. त्यामुळे भारतात हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर पोलादपूरसारख्या ग्रामीण तालुक्यांमध्ये अनेक तरुण जर या ड्रॅगन फ्रूट पिकासाठी सरसावले तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेच्या मागणीनुसार मोठ्या प्रमाणात पुरवठा पोलादपूर तालुक्यातून केला जाऊ शकेल असा विश्वास अमरने व्यक्त केला. अमरने गेल्या 3-4 वर्षांमध्ये वाडवडींच्या जमिनीवरती आंब्याची फळबाग तसेच लिंबाची बाग लावून काही वेगळ्या रोपांचे प्रायोगिक तत्वावरती संवर्धन सुरू केलं असल्याने मुंबईचा अमर आता खेड्यातच रमल्याने सुरुवातीला तो मुंबईची वाट धरेल असं उपहासाने बोलणारे गावकरी आता अमरच्या चिकाटीसह जिद्द मेहनतीची तसेच प्रायोगिक शेतीची प्रशंसा करू लागले आहेत. गावाकडून मुंबईकडे नोकरी धंद्यासाठी गेलेल्या तरुण वर्गाने गावाकडेच प्रायोगिक पद्धतीची शेती केल्यास उत्पन्नाचे साधन गावाकडे निर्माण करता येऊन इतरांना मार्गदर्शन करण्याची मानसिकता अमरला आता गावाकडे चला अशी प्रेरणा देण्यासाठी ड्रॅगन फ्रूटसारख्या शेतीतून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेची मागणी पूर्ण करण्याइतपत उत्पादन करण्यासाठी प्रवृत्त करत आहेत. मी अमर राजेंद्र कदम, राहणारा पहिला मुंबईचा होतो, पण सारखा मला लहानपणापासून आवड होती गावी यायची. कधी सुट्टी पडली की मी आपल्या गावी सटकायचो, मला गावी निघायचो मी, आणि जेणेकरून मला गावाची आवड जास्त करून निर्माण झाली. पण कोरोनाच्या टायमाला मला वडिलांनी एक दिवस बसवलं आणि त्यांनी मला सांगितलं की आपली गावी मला वाडवडिलांची शेती आहे, ती अशीच वाया जाण्यापेक्षा तू तिकडं जा आणि काहीतरी कर. तर त्यांचं मी ऐकलं एक दिवस, आणि त्यांचं ऐकणं आणि माझा निर्णय घेणं, तर पप्पांनी मला समजवलं आणि तेच मी त्यांचं ऐकलं. तर गावी येण्याचा निर्णय मी तेव्हा घेतला. आणि कोरोनामध्ये जेव्हा मी इकडं आलो तेव्हा मी बघितलं तर लोकांना भातशेती करायचे आणि मला वेगळं काहीतरी करायचं होतं. तर मी कलिंगण घेतलं, त्याच्यानंतर मी अननस घेतल्यानंतर मी झेंडू घेतले. पण त्याच्यामध्ये पण माझं समाधान नव्हतं, मला काहीतरी त्याच्यापेक्षा पण मोठं करायचं होतं. तर मी बघितलं आणि आपल्या इकडचं जो वातावरण आहे किंवा जी माती आहे ती ह्या पिकाला सूट होते, ते मी पहिलं टेस्ट केलं आणि ते सक्सेसफुली झालं. म्हणून मी ड्रॅगन हा लावायचा निर्णय घेतला. आणि ड्रॅगन लावल्यानंतर तुम्ही बघू शकता माझ्या मागे त्याचा किती चांगला सक्सेस मला भेटलेला आहे. तर स्टार्ट मी आता 300 पोलवरती केले होते आणि साधारण तरी 1200 रोपं आहेत आपल्या इथे. तर पहिल्या वर्षी आता हा दुसऱ्या वर्षाचा भाग आहे पूर्ण, आणि पहिल्या वर्षी मी याचं उत्पन्न घेतलेलं आहे. आता हा अजून ह्याचे चालू आहेत, कटिंग्स वगैरे चालू आहेत, आणि आता ह्याचा पुढचा जो सीझन आहे तो जून महिन्यामध्ये निघेल. साधारण तरी पहिलं लावल्यापासून पीक येसपर्यंत तुम्हाला 1 वर्ष तरी जातात पूर्ण प्लॅन्ट तयार व्हायला. आणि एकदा प्लॅन्ट तयार झाले तेव्हा दुसऱ्या वर्षापासून तुम्हाला 6-6 महिन्याचा डिफरन्स भेटेल. म्हणजे 6 महिने मेपासून डिसेंबरपर्यंत तुमची फ्रुटिंग चालू असेल. जानेवारीपासून मेपर्यंत परत बंद होतो. ते तुमचा झाड वाढायचा टायमिंग असतो, आणि परत झाड वाढल्यानंतर मेपासून डिसेंबरपर्यंत परत तुमची फ्रुटिंगचा स्टेज असेल. त्याच्यामध्ये तुम्हाला 2 वेळा येतील. मेपासून जो पहिला फ्लावरिंग होईल तो जूनमध्ये फ्रुटिंग चालू होऊन सप्टेंबरपर्यंत चालतो. सप्टेंबरमध्ये फ्लावरिंग चालू होऊन परत जो फ्रुटिंग चालू होतो तो डिसेंबरपर्यंत चालतो. असं 6 महिन्यामध्ये 2 टप्पे तुम्हाला भेटतात. तर हे एक मात्र पीक असं आहे जे तुम्हाला पावसाळी भेटेल, आणि पावसाळी मी बघितलं नॉर्मली, कारण भातशेती करून मे महिन्यापर्यंत लोक गप्प बसतात आणि त्याच्यानंतर मग पूर्ण
जे काय असेल ते डिसेंबर किंवा जानेवारीच्या नंतर त्यांचं भाताचं उत्पन्न निघायला चालू होतं. पण हे एक मात्र पीक आहे जे तुम्हाला पावसाळी कमवून देईल आणि हे असं पीक आहे की जेणेकरून तुम्हाला काहीच त्याची म्हणजे जास्त देखभाल करायची गरज नाही आहे. एकदम कमी पाणी असलं तरी ते पीक जगणारं पीक आहे. एक प्रकारचं ते निवडुंगच आहे. त्याच्यावरती जास्त रोगराई पण पडत नाही आणि जास्त खर्च पण नाही आहे त्याला औषधांचा आणि जेवढं तुम्ही त्याला शेणावरती वाढवाल ते चांगलं आहे. कारण मी आपल्या इकडच्या लोकांची बघितलं आहे, कारण आपल्या इकडचे लोक जे 10वी झाल्यानंतर पोरं मुंबईला पळतात आणि मी मुंबईचा असून मी इकडे येऊन करू शकतो. तर मला अशी अपेक्षा आहे की जे इकडनं गेलेले मला इकडचे पोरं मुंबईला गेलेले आहेत, तेच माझं एक ड्रीम आहे की मी त्यांना परत गावी आणू आणि इथं मी ग्रुप तयार करू जेणेकरून हे ड्रॅगन फ्रूट मी मोठ्या प्रमाणात बाहेर एक्सपोर्ट करू शकतो. कारण हे ड्रॅगन फ्रूट मूलतः आपल्या इकडचं नाहीच आहे. व्हिएटनाम, चायनावरती आहे. चायनावरनं इकडं आलेलं आहे आणि अजून पण आपल्या इथं फक्त 20% त्याची शेती होते. म्हणून गव्हर्नमेंट पण त्याला एवढं सपोर्ट करतं हिशोबाच्या बाहेर. त्याच्यावरती तुम्हाला सबसिडीज पण भेटतात. तर साधारण तरी जेव्हा पहिल्या वर्षाचं तुमचं पीक तुम्ही लावता, म्हणजे पहिले 12 महिने त्याच्यामध्ये तुम्हाला समजा एकदम नॉमिनल उत्पन्न तुमचं भेटतं. पण जे दुसऱ्या वर्षापासून पीक आहे, जसं तुमची झाडं वाढतात तसं तुमचं उत्पन्न वाढतं. मला स्टार्टिंगला आता हा एका वर्षाच्या पिकामध्ये मी गेल्या वर्षी 1.5 लाख रुपये कमवले. पण मी ह्याच्यावरती थांबणार नाही, कारण हे जे पीक आहे ते 25 वर्ष चालणारे पीक आहे. समजा तुम्हाला ह्या वर्षी नाही भेटलं तर पुढच्या वर्षी डबल, त्याच्यावर पुढच्या वर्षी डबल, असं दरवर्षी ते उत्पन्न वाढत जातं. जसं झाडांची ग्रोथ होते तसं तुमचं उत्पन्न निघतं. साधारण तरी हे माझं 35 गुंठ्यामध्ये आणि 35 गुंठ्यामध्ये 300 पोल लागल्यामुळे साधारण तरी तुम्हाला ह्या 35 गुंठ्यामधनं 6 ते 7 लाख रुपये तुमचं उत्पन्न भेटू शकतं. पहिल्या 2 वर्षी तुमचं जे तुम्ही गुंतवलेलं आहे ते तुमचं बाहेर निघेल, पण तिसऱ्या वर्षीपासून तुमचं 25 वर्षापर्यंत पूर्ण तुमचं प्रॉफिट असेल.